ठीक आहे. काल आपण प्रॅक्टिस सेट फर्स्ट एक्सरसाइज बघितली बरोबर का 3.1 काही बेसिक इंटिग्रल्स बघितले. साइन एक्सचा इंटिग्रेशन, कॉस एक्सचा इंटिग्रेशन, त्याच्यानंतर ना एक्सचा इंटिग्रेशन, वनचा इंटिग्रेशन बरोबर का, ए रेस टू एक्स, ई रेस टू एक्स. आणि पहिल्या प्रॅक्टिस सेटचे सॉल्ड क्वेश्चन जे होते ते क्वेश्चन आपण बघितले. त्याच्यानंतर ना पुढच्या प्रॅक्टिस सेटसाठी 3.A, B, C असे आहेत ना 3 पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन हे आहे. सबस्टिट्यूशनचं काल थोडं बघितलं होतं, परत एकदा थोडंसं रिवाइज करतो आणि हे पुढे जाऊया. पहिल्यांदा सबस्टिट्यूशन कधी करायचं? फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन असेल तर बरोबर का, फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन असेल तर पोटामधल्या फंक्शनला काय करायचं? टी सबस्टिट्यूट करायचं. इकडे बघा, हे बेटा साइन एक्सच्या पोटामध्ये काय एक्स क्यूब आहे, फंक्शनच्या पोटामध्ये आणखी एक फंक्शन आहे, तर या पोटामधल्या फंक्शनला टी सबस्टिट्यूट करायचं बरोबर का. त्याला जर टी म्हणलं, एक्स क्यूबला टीने जर रिप्लेस केलं तर या डीएक्सला पण रिप्लेस करावं लागेल. मग डीएक्सला काय रिप्लेस करायचं? त्याच्यासाठी ह्याला डिफरन्शिएट करायचं बरोबर का. जे सबस्टिट्यूट केलेलं आहे एक्स क्यूबला टी म्हणलं की नाही, ह्याला डिफरन्शिएट केलं तर याचा डेरिव्हेटिव्ह डीटी बाय डीएक्स येते. काय येतं याचा डेरिव्हेटिव्ह? हा एक्स क्यूब इज इक्वल टू टी आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? डी बाय डी एक्स आणि याचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. तर याच्यावरनं डी एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. डी एक्सची व्हॅल्यू किती मिळते? dt अपॉन 3x स्क्वेअर. तर ओरिजिनल क्वेश्चनमध्ये काय काय करायचं? साईनच्या पोटामध्ये एक्स क्यूब आहे, त्याला टी सबस्टिट्यूट करायचं. एक्स क्यूबला टी सबस्टिट्यूट केलं. डीएक्सच्या ठिकाणी काय लिहायचं? डीएक्सच्या ठिकाणी dt बाय 3x स्क्वेअर लिहायचं. dt बाय 3x स्क्वेअर. हा 3x स्क्वेअर खालचा आणि हा जो 3x स्क्वेअर आहे तो कॅन्सल होईल. क्वेश्चन सिम्प्लिफाय होतो. इंटिग्रेशन ऑफ साइन टी dt. इंटिग्रेशन ऑफ साइन टी किती आहे? साइनचा इंटिग्रेशन मायनस कॉस टी प्लस सी. शेवटी टीला रिप्लेस करायचं. टी काय होता? एक्स क्यूब. तो एक्स क्यूब द्यायचा. तर फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन असेल तर पोटामधल्या फंक्शनला आपण काय करतो? टी सबस्टिट्यूट करतो. त्याच्यानंतर ना कंपोजिट फंक्शन जर असेल, हे बेटा असा कंपोजिट फंक्शन जर असेल, सेक स्क्वेअर एक्सचा आपल्याला इंटिग्रेशन माहिती आहे. सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय? सेक स्क्वेअर एक्स कुणाचा तरी डेरिव्हेटिव्ह. सेक स्क्वेअर एक्स कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. तर सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय असणार आहे? टॅन एक्स असणार. सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन टॅन एक्स आहे, पण इथे सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स आहे. तर काय करायचं? सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन टॅन एफ ऑफ एक्स लिहायचं आणि हा जो एफ ऑफ एक्स आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं. या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? पाय एक्स मायनस 4चा डेरिव्हेटिव्ह पाय येतो, त्या पायने डिवाइड करायचं. तेवढंच करायचं. त्याच्यानंतर हा काल आपण इकडे होतो. ही प्रॉपर्टी काय बघा, ह्याचं एक्झाम्पल सांगतो डायरेक्ट तुम्हाला. इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स चा क्यूब आहे बरोबर का, आणि त्याच्या पुढे काय आहे? त्याच्या डिनॉमिनेटरला आहे, पण ते पुढे लिहितो मी थोडंसं. 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. हे बेटा ह्या टाईपचा क्वेश्चन कसा आहे बघा, फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? साइन इनवर्स एक्सच्या पुढे साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर बरोबर का. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह इकडे आहे, पण जो फंक्शन आहे तो एफ ऑफ एक्स रेस टू एन आहे. कसा आहे? एफ ऑफ एक्स रेस टू एन. तर डायरेक्टली याचं उत्तर काय असतंय? डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, एफ ऑफ एक्सच्या डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, तोच नंबर खाली द्यायचा. हा सॉल्व्ह कसा होतो ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो. ज्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे एक्झिस्ट करतो त्यालाच काय करायचं? टी सबस्टिट्यूट करायचं. काय सबस्टिट्यूट करायचं? टी सबस्टिट्यूट करायचं. पुट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी. याला डिफरन्शिएट केलं तर dt बाय डीएक्स किती? 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. dx ची व्हॅल्यू काय? dx ची व्हॅल्यू काय? 1 मायनस एक्स स्क्वेअर dt बरोबर का. तर ओरिजिनल क्वेश्चन कसा होतो बघा, ओरिजिनल क्वेश्चन कसा होतो? इंटिग्रेशन ऑफ याला काय सबस्टिट्यूट केलं आपण? टी. टीचा क्यूब बरोबर का. dx च्या ठिकाणी काय टाकायचं? बरोबर का, dx च्या ठिकाणी हे टाकायचं आणि डिनॉमिनेटरला काय आहे? बरोबर का. हा वरचा ब्रॅकेट खालचा ब्रॅकेट कॅन्सल होईल. क्वेश्चन सिम्प्लिफाय होतो. इंटिग्रेशन ऑफ टी क्यूब dt. याचा इंटिग्रेशन येते की डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, डोक्यावरचा नंबर खाली लिहायचा बरोबर का. टी रेस टू 4 अपॉन 4 प्लस सी. हे बेटा टी म्हणजे काय होता? कुणाला टी सबस्टिट्यूट केलं होतं? ते शेवटी सबस्टिट्यूट करायचं. साइन इनवर्स एक्स बाय 4, सॉरी हा 1/4 बाहेर लिहितो. ठीक आहे. साइन इनवर्स एक्स च्या डोक्यावरती पॉवर काय लिहितो? 4 प्लस एवढा आन्सर लिहायचं, असा आन्सर लिहायचा.
आता हे डायरेक्टली करू शकतो. आता ही प्रॉपर्टी बघा, लक्षात येईल तुम्हाला. हे बघा, फंक्शनच्या पुढे त्याचा जर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत असेल, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, फंक्शनच्या पुढे जर त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत असेल आणि फंक्शन रेस टू सम पॉवर असेल, एन असेल, तर डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, तोच नंबर खाली द्यायचा. बरोबर का? डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, तोच नंबर खाली द्यायचा. इथे पण बघा, फंक्शनचा पुढे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतो, डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, तोच नंबर खाली द्यायचा. हे बेटा, तिसरं बघा, त्याचं एक एक्झाम्पल काल घेतलं होतं ना, एक्झाम्पल इंटिग्रेशन. खाली एक फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करतो, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल तर याचा आन्सर डायरेक्टली काय लिहू शकतो? लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहू शकतो. काय लिहू शकतो? लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस, बरोबर का? खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल तर डायरेक्टली आन्सर काय लिहायचं? लॉग ऑफ डिनॉमिनेटर. ही प्रॉपर्टी. तर हे सगळे करोलरीज काय आहे? हे बेटा, ह्याला बॉक्स करून ठेवा, महत्वाचे सगळे करोलरीज. 3 झाले बघा. चौथी 2 झाले. चौथी करा. पुढचा पण तसंच आहे. हे बेटा, इंटिग्रेशन खाली रूट मध्ये फंक्शन आहे, फॉर एक्झाम्पल साइन एक्स आहे, वरती याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतो, कॉस एक्स डीएक्स. असं जर असेल तर डायरेक्टली आन्सर काय लिहायचं? टू रूट, जो रूट मध्ये होता तो तसंच, प्लस सी लिहायचा. पण रूट मध्ये एक्स असेल तर तसंच ठेवायचं. एफ ऑफ एक्स असेल तर ह्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. ह्याच्या डेरिव्हेटिव्हने किती? ह्याचा डेरिव्हेटिव्ह कोण? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सने डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. ए बेटा, हे करोलरी लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ डिनॉमिनेटरला रूट मध्ये फंक्शन आहे, वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत असेल, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल तर टू रूट डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहायचं. टू रूट डिनॉमिनेटर लिहायचं. येतं का लक्षात? हे बघा, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करतो तर टू रूट डिनॉमिनेटर लिहायचं. येते का लक्षात? त्याच्यावरती सगळे क्वेश्चन्स आहेत बघा हे. आता इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स, त्या प्रॉपर्टीनी कॅल्क्युलेट केलेलं. कुठली प्रॉपर्टी? खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती, बरोबर का? टॅनला कसं लिहू शकतो? साइन अपॉन कॉस. कॉसचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करतो, बरोबर का? कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस साइन. तरी तो वरती मायनस मल्टिप्लाय करायचा, इंटिग्रेशनच्या बाहेर पण मायनस करायचं. तर खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करतो तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहायचं. लॉग ऑफ डिनॉमिनेटर. आता हे मायनस पॉवर म्हणून जर वरती पाठवली कॉसच्या डोक्यावर तर 1 अपॉन कॉस होत आहे. कॉसच्या पोटामध्ये, लॉगच्या पोटामध्ये 1 अपॉन कॉस होते. 1 अपॉन कॉस म्हणजे काय? सेक. तर लॉग ऑफ सेक एक्स, बरोबर का? तर टॅन एक्सचा इंटिग्रेशन असं कॅल्क्युलेट करू शकतो, कॉट एक्सचा करू शकतो, सेक एक्सचा करू शकतो, कोसेक एक्सचा करू शकतो, अशा फाइंड आउट करू शकतो. तर हे प्रॉपर्टीज यूज करून सॉल्व्ड क्वेश्चन काही दिले. हे बघा, सेक एक्सचं इंटिग्रेशन, त्याच्यासाठी वरती खाली सेक एक्स प्लस टॅन एक्सने मल्टिप्लाय करायचं. कोसेक एक्सला आपण कोसेक एक्सचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असेल तर वरती खाली हे कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, बरोबर का? फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन आहे, तर पोटामधल्या फंक्शनला काय करायचं? टी सबस्टिट्यूट करायचं. लॉग एक्सला टी सबस्टिट्यूट केला तर याचा डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स काय तो? 1 अपॉन एक्स. तर डीएक्सचा रिप्लेसमेंट फाइंड आउट करायचं. याच्यावरून डीएक्सचा रिप्लेसमेंट काय तो? एक्स डी टी, बरोबर का? डीएक्सची व्हॅल्यू काय? ती एक्स डी टी. तर ओरिजिनल क्वेश्चनमध्ये कॉटच्या पोटामध्ये टी आणि डीएक्सच्या ठिकाणी काय लिहायचं? एक्स डी टी लिहायचं. एक्स डी टी, वरचा एक्स खालचा एक्स कॅन्सल होतो. प्रश्न कसा होतो? कॉट टी डी टी होतो, बरोबर. क्वेश्चन कसा होतो? इंटिग्रेशन ऑफ कॉट टी डी टी. तेच आहे. फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन आहे, पोटामधल्या फंक्शनला काय करायचं? टी सबस्टिट्यूट करायचं. रूट एक्सला टी सबस्टिट्यूट करायचं. तसं सॉल्व्ह केलेलं आहे. हे बेटा, तर खाली रूटमध्ये फंक्शन आहे आणि वरती त्याचा जर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत असेल तर डायरेक्टली आन्सर काय लिहू शकतो? टू रूट, रूटच्या आतमध्ये जो फंक्शन आहे तो ॲज इट इज प्लस सी, बरोबर का? हे बघा, खाली रूटमध्ये काय एक्झिस्ट करतो? लॉग एक्स. न्यूमरेटरला लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतो. रूटमध्ये फंक्शन आहे, न्यूमरेटरला या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करतो. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन एक्स, बरोबर का? खाली रूटमध्ये फंक्शन आहे, वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत असेल तर टू रूट फंक्शन लिहायचं प्लस सी लिहायचं. आन्सर येथे लक्षात.
हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते गो थ्रू करा एकदा, ते बघून घ्या, सॉल्व्ह करा किंवा थोडंसं बघून घ्या सॉल्व्ह क्वेश्चन सगळे. आता सगळे तेच घेत बसलो तर 2-3 तास त्याच्यामध्ये जातील. हा एक टाईप आहे बघा. हे बेटा हा एक टाईप आहे आणि ई रेज टू एक्सचा पण एक टाईप होता बघा. इकडे दिलंय का आता? इंटिग्रेशन ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स अपॉन सी कॉस एक्स प्लस डी साइन एक्स. असा जर क्वेश्चन असेल, हे बेटा असा जर क्वेश्चन असेल, ए म्हणजे काही पण नंबर आहे, 3, 4, 5, बी सुद्धा नंबर आहे, सी सुद्धा एक नंबर आहे, डी सुद्धा एक नंबर आहे, असं जर असेल, त्याच्यातला एक पार्ट मिसिंग असू शकतो. वरती फक्त कॉस एक्सच आहे, वरती फक्त साइन एक्सच आहे, असं पण असू शकतं. अशा टाईपमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन दिसला तर न्यूमरेटरला रिप्लेस करायचं. न्यूमरेटरला कशाने रिप्लेस करायचं? न्यूमरेटरला नवीन न्यूमरेटरने रिप्लेस करायचं. त्याचा फॉर्म्युला काय म्हणलो होतो? ए डिनॉमिनेटर बरोबर का प्लस बी द डिनॉमिनेटर, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर बरोबर का. ए डिनॉमिनेटर प्लस बी द डिनॉमिनेटर, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ह्याच्यामध्ये ई रेज टू एक्सचा पण एक क्वेश्चन होता बघा. हेच कन्सेप्ट ई रेज टू एक्स साठी पण यूज करू शकत होतो. इंटिग्रेशन कसा होता? टेक्स्टबुक मध्ये नाही आहे, आय थिंक गाईड मध्ये बघा. ए ई रेज टू एक्स प्लस बी अपॉन सी प्लस डी, असं आहे ना, हे स्मॉल डी देतो. असं जर असेल, हे बेटा इथे सुद्धा न्यूमरेटरला रिप्लेस करायचं. न्यूमरेटरला अशा फॉर्म मध्ये रिप्लेस केल्यानंतर होतंय का तुम्हाला सांगतो बेटा. हा जो डिनॉमिनेटर आहे तो याच्या खाली पण येतो, याच्या खाली पण येतो. ए तुम्हाला काहीतरी नंबर भेटणार आहे, बी काहीतरी नंबर भेटणार आहे. हे बघा इथे डिनॉमिनेटर नाही, इथे वरती न्यूमरेटरला पण डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरला तर डिनॉमिनेटर आहेच, ते सेम डिनॉमिनेटर काय होतात कॅन्सल होतात. आणि इकडे काय होतंय, खालच्या डिनॉमिनेटरचा वरती डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती म्हणजे लॉग ऑफ समथिंग, लॉग ऑफ डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये आन्सर येणार. त्याचा सॉल्व्ह क्वेश्चन आहे का एखादा? याचा एखादा सॉल्व्ह क्वेश्चन आहे का? दिला नाही बघा सॉल्व्ह क्वेश्चन हे टेक्स्टबुक मध्ये. पीवायक्यूज मध्ये आपण ते बघूया. ठीक आहे, तर हे दोन महत्वाचे आहेत बघा, ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आहेत बघा. हे आहेत का तुमच्या नोट्स मध्ये? ठीक, बेटा ते स्टार्ट केलं पण. त्याच्यानंतर बघा हे बेटा हे 7 फॉर्म्युलेज आहेत बघा. हे 7 फॉर्म्युलेज पैकी एक क्वेश्चन विचारतोय बघा. अशा टाईपमध्ये क्वेश्चन असणार. क्वेश्चन अशा फॉर्म मध्ये जर असेल, हे बघा टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तशा फॉर्म मध्ये जर क्वेश्चन असेल तर त्याचा इंटिग्रेशन टॅन इनवर्स बरोबर का. हे बघा टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर ऑब्व्हियसली ह्याचा इंटिग्रेशन काय येणार आहे? इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर काय येणार आहे? टॅन इनवर्स एक्स. पण एवढं सोपं नसणार आहे. इंटिग्रेशन मध्ये इथं दुसरा काहीतरी नंबर असणार आहे. 1च्या ऐवजी दुसरा काहीतरी नंबर असणार आहे, पाय प्लस एक्स स्क्वेअर असं काहीतरी. तर ह्याचा आन्सर काय? 1/, ह्याला ए स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं. ए कुणाचा स्क्वेअर आहे? पाय कुणाचा स्क्वेअर आहे? रूट पाय. 1/a इंटू टॅन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी असा आन्सर येणार. असा फॉर्म्युला यूज करायचा. 1/a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणायचं क्वेश्चनला. हे बेटा खाली रूट नसेल तर एकाचाच आन्सर इन टर्म्स ऑफ टॅन आहे. खाली रूट नसेल, हे बघा खाली रूट नसेल आणि एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस नसेल दोघांमध्ये, तर दोन्ही आन्सर जे आहेत लॉगच्या फॉर्म मध्ये आन्सर कसल्या टाईपमध्ये बघा. बेटा लॉगच्या फॉर्म मध्ये आन्सर कसा आहे? 1/2a लॉग 1/2a लॉग. आता हे बेटा पहिल्यांदा एक्स मायनस ए असेल तर तो ॲज इट इज आहे. एक्स जर निगेटिव्ह असेल तर याच्या कॉन्ज्युगेटने वरती, याचा कॉन्ज्युगेट वरती लिहायचा आणि हा डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहायचा. हे लक्षात ठेवता येईल का? हे बेटा 1/, इंटिग्रेशन 1/a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. इथे प्लस असेल तर ह्याचाच उत्तर फक्त काय आहे? टॅन इनवर्सच्या फॉर्म मध्ये 1/a टॅन इनवर्स एक्स बाय ए. मध्ये जर प्लस नसेल 1/, दोन ऑप्शन आहेत. हे बेटा इथं मध्ये जर प्लस नसेल तर दोन अजून वर्जन तयार होणार आहेत. ह्याचे दोन वर्जन कसे तयार होणार आहेत? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असा एक प्रश्न असू शकतो. 1/, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असा एक प्रश्न असू शकतो. बरोबर का. रूट नसलेले, डिनॉमिनेटरला रूट नसलेले हे 3 टाईपचे क्वेश्चन असू शकतात. प्लस असेल तर टॅन इनवर्सच्या फॉर्म मध्ये आन्सर आहे. बरोबर का. प्लस नसेल तर 1/2a लॉग 1/2a लॉग. आता सुरुवातीला एक्स असेल तर तो ॲज इट इज लिहायचा, एक्स मायनस ए अपॉन त्याच्या कॉन्ज्युगेटने खाली डिवाइड करायचं एक्स प्लस.
मॉडमध्ये लिहा किंवा ब्रॅकेटमध्ये लिहा. हे बेटा पहिल्यांदा एक्स नसेल तर काय करायचं, याच्या कॉन्जुगेट वरती लिहायचं ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी प्लस प्लस सी. येते का लक्षात? असेच आहेत ना फॉर्म्युले. विदाउट रूटचे 3 फॉर्म्युले लक्षात राहते. विथ रूटचे फॉर्म्युले कसे आहेत बघा. हे बेटा इंटिग्रेशन 1 अपॉन रूटमध्ये, सॉरी पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह सांगा मला. याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. कोणाचा? साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. हे बेटा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स किती येतो? 1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस, बरोबर का? तर ऑब्व्हियसली याचा इंटिग्रेशन काय येणार आहे? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. याचं इंटिग्रेशन काय येणार आहे? साइन इनवर्स एक्स प्लस सी. पण क्वेश्चन एवढा सोपा नसणार आहे, बरोबर का? या 1च्या ठिकाणी काहीतरी नंबर असणार आहे, बरोबर का? ए चा स्क्वेअर लिहायचा, एक्सचा स्क्वेअर. अशा फॉर्ममध्ये असेल तर उत्तर कसं आहे? साइन इनवर्सच्या फॉर्म. आता साइन इनवर्सचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये 1 अपॉन ए नाही आहे बघा. 1 अपॉन ए नाही आहे. कुठे साइन इनवर्सचा फॉर्म्युला असा आहे? साइन इनवर्स एक्स बाय ए. टॅन इनवर्सच्या फॉर्ममध्ये हे बघा, टॅन इनवर्सच्या फॉर्ममध्ये 1 अपॉन ए होता, बरोबर का? 1 अपॉन ए होतं. साइन इनवर्स मध्ये नाही आहे बघा. 1 अपॉन ए पार्ट नाही. साइन इनवर्स एक्स बाय ए डायरेक्ट. आता रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन इनवर्सच्या फॉर्म मध्ये अजून 2 वर्जन याचे काय होऊ शकतात? दोघांच्या मध्ये प्लस असू शकतो, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. अजून तिसरा वर्जन सांगा बघू याचाच. आणखी तिसरा वर्जन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ए बेटा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन इनवर्स आहे. बाकी दोघांसाठी लॉगच्या फॉर्म मध्ये आन्सर आहे. आन्सर कसा आहे? लॉगच्या फॉर्म मध्ये. लॉगच्या फॉर्म मध्ये आन्सर कसा आहे? लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस जो रूट आहे तसाच. रूट काय आहे? ए स्क्वेअर प्लस प्लस सी. लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट आहे तसंच प्लस सी. येते का लक्षात? असंच आहेत का क्वेश्चन? बरोबर का? असेच आहेत ना फॉर्म्युले. तर लक्षात काय ठेवायचं? इंटिग्रेशन 1 अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर त्याचं साइन इनवर्स एक्स बाय ए हेच लक्षात ठेवायचं. आणि इकडे काय लक्षात ठेवायचं? 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल तर त्याचा फॉर्म्युला 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स बाय ए आहे, बरोबर का? बाकी सगळे फॉर्म्युले लॉग मध्ये, हे लॉग मध्ये आणि हे पण लॉग मध्ये. हे लॉग मध्ये कसे आहेत? रूट नसेल तर 1 अपॉन 2 ए लॉग ऑफ, पहिल्यांदा एक्स असेल तर तो ऍज इट इज त्याचा कॉन्जुगेट खाली, पहिल्यांदा एक्स नसेल तर याचा कॉन्जुगेट वरती, त्याच्यानंतर ही टर्म ऍज इट इज खाली डिनॉमिनेटर. आणि खाली रूट असेल तर लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस हा रूट आहे तसा, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट आहे तसा. आणखी एक शेवटचा फॉर्म्युला बघा. या रूटच्या बाहेर एक एक्स आहे, रूटच्या बाहेर एक एक्स आहे, तो सेक इनवर्स एक्सच आहे, बरोबर. सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? 1 अपॉन एक्स रूट एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1 होता, बरोबर का? तर 1च्या ऐवजी फक्त ए स्क्वेअर इकडे, बरोबर का? त्याचा आन्सर परत टॅन सारखाच आहे बघा. 1 अपॉन ए सेक इनवर्स एक्स बाय ए. 1 अपॉन ए इकडे, फक्त साइनला नाही आहे बघा, फक्त साइनला नाही आहे. साइनला 1 अपॉन ए नाही आहे, इथे मिस्टेक होऊ शकते. त्याला पाहिजे तर स्टार करून ठेवा, शेवटला बघून जायचे फॉर्म्युले स्टार करून ठेवा. तर क्वेश्चन एकतर डायरेक्टली असा विचारू शकतात किंवा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट असणार आहे, त्याला मॉडिफाय करून अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे आणि हा फॉर्म्युला यूज करायचा. झालं का बेटा? हे ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला सांगतो. हे 7 फॉर्म्युले लक्षात राहतील. त्याच्यानंतर हे सबस्टिट्यूशन जे डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज केलं होतं ते सबस्टिट्यूशन आहे बघा. हे बेटा डेरिव्हेटिव्ह मध्ये जे सबस्टिट्यूशन केलं होतं तेच आहे. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, बरोबर का? 1च्या ऐवजी ए असेल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, तर सबस्टिट्यूशन काय? ए साइन थिटा. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल, ऍडिशन असेल तर ए टॅन थिटा. हे टॅन थिटा बरोबर रिलेट होत आहे, साइन थिटा बरोबर रिलेट होत आहे. सुरुवातीला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर सेक थिटा बरोबर रिलेट होत आहे, बरोबर का नाही? सेम सबस्टिट्यूशन आहेत कुठे? डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि ह्याच्यामध्ये सेम सबस्टिट्यूशन आहे. फक्त तिथं ए ए नव्हता, कारण इथं 1 1 होतं बघा, इथे ए आहे आणि हे तर ऍज इट इज आहे, ए कॉस 2 थिटा. सेम सबस्टिट्यूशन आहे, डेरिव्हेटिव्हच्या आणि इंटिग्रेशनचे सबस्टिट्यूशन सेम आहेत. आहे का तुमच्याकडे? आहेत का बघा? सेमच आहेत का बघा? थोडा चेंज आहे ह्याच्यामध्ये, फक्त इकडे ए ए आहे, सबस्टिट्यूशन सेम आहेत का नाही? तेवढे सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायचे. डेरिव्हेटिव्ह मध्ये अजून थोडेसे ऍडिशनल होते, बरोबर का?
ते टॅन थिटाच्या फॉर्ममध्ये, टॅन 2 थिटाच्या फॉर्ममध्ये, साइन 2 थिटाच्या फॉर्ममध्ये, कॉस 2 थिटाच्या फॉर्ममध्ये होते का नाही? ॲडिशनल सबस्टिट्यूशन होते. इथे तर एवढेच आहेत. ए बेटा, आता क्वेश्चन कसा विचारतात बघा. हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन कसा विचारतात. त्याचा एक्झाम्पल इकडे दिले बघा. एक्झाम्पल दिले बघा इकडे. सांगा बघू. इंटिग्रेशन 1/x² + 5² हे 1/x² + a² च्या फॉर्ममध्ये क्वेश्चन. तर 1/a tan इनव्हर्स x/a तो फॉर्म्युला यूज करायचा. पण एवढा सोपा क्वेश्चन नसणार आहे. त्याचं ऍप्लिकेशन फक्त सांगितलं ते. 1 मार्काला विचारू पण शकतात अशा टाईपचा क्वेश्चन. त्याच्यानंतर हा दुसरा फॉर्म्युला, त्याच्यावरती क्वेश्चन कसा विचारू शकतात, त्याचं एक एक्झाम्पल दिलंय बघा. बरोबर का? इंटिग्रेशन 1/x² - 9. 9 कुणाचा स्क्वेअर आहे? 3 चा स्क्वेअर आहे. 1/x² - 3² आहे. 1/x² - a² आहे. x² + a² असेल तर टॅन इनव्हर्स आहे. बाकी 2 साठी काय आहेत? लॉगच्या फॉर्ममध्ये आन्सर आहे. लॉगच्या फॉर्ममध्ये आन्सर कसा आहे? 1/2a लॉग ऑफ. आता सुरुवातीला खाली x पहिल्यांदा असेल तर x - a x + a, x - a x + a. येतं का लक्षात? सगळ्या टाईपचे एक एक्झाम्पल दिलेले आहेत. लक्षात येते का तुम्हाला? सगळ्या टाईपचे एक एक्झाम्पल दिलेले आहे. पण तेवढं सोपं नसणार आहे. क्वेश्चन असे विचारलेले असणार. ए बेटा, क्वेश्चन विचारतात कसे? ते जे फॉर्म्युले आहेत का नाही, 7 फॉर्म्युले आहेत. त्या 7 फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन असं विचारतात. खाली एक क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन दिलेला असतो किंवा रूटमध्ये क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन असणार. त्याला कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडनी फॅक्टराइज करावं लागणार आहे. फॅक्टराइज केल्यानंतर ना ते x² + a², x² - a², a² - x² च्या फॉर्ममध्ये येऊ शकतो. त्या 3 पैकी कुठल्या तरी एका फॉर्ममध्ये येऊ शकतो. आणि रूटमध्ये डिनॉमिनेटरला रूटमध्ये क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे. परत त्याला कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडनी फॅक्टराइज करावं लागतं. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडनी फॅक्टराइज केल्यानंतर परत तो कसल्या फॉर्ममध्ये येणार आहे? x² - a², a² - x², x² + a² च्या फॉर्ममध्ये येणार आहे, रूटच्या आतमध्ये. मग ते 3 पैकी कुठला तरी एक फॉर्म्युला यूज करावा लागणार. बरोबर का? क्वेश्चन तसा असणार आहे. मला दाखवतो. हां. आता खाली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर? हे तर अल्जेब्रिक झाले. 7 कशासाठी? अल्जेब्रिकसाठी झाले. बरोबर का? 1/x² + a², 1/x² - a², 1/a² - x², 1/रूटमध्ये तेच टर्म तसे. अल्जेब्रिकसाठी ठीक आहे. पण ट्रिग्नोमेट्रिक असेल तर? हे बघा, असं जर ट्रिग्नोमेट्रिक असेल तर एकच गोष्ट ॲडिशनल करायची. काय करायची? वरती खाली कॉस स्क्वेअरनी डिवाइड करायचं. काय करायचं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करायचं? कॉस स्क्वेअरनी डिवाइड करायचं. मग त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक परफेक्ट स्क्वेअर मिळतो. खाली काय मिळतो? एक परफेक्ट स्क्वेअर मिळतो. बरोबर का? हे बेटा, वरती खाली कॉस स्क्वेअरनी डिवाइड केल्यानंतर आणखी 2 सबस्टिट्यूशन करायचे. हे बघा, इथं शेवटी दिलेले असतील बघा. हां, हे सगळे सबस्टिट्यूशन करायचे. हे बेटा, पहिली स्टेप काय? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअरनी डिवाइड करायचं. कॉस स्क्वेअर एक्स असेल तर कॉस स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर थीटा असेल तर कॉस स्क्वेअर थीटाने डिवाइड करायचं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ते डिवाइड करायचं. दुसरं स्टेप काय? सबस्टिट्यूशन करायचं. नेहमी dx ला काय सबस्टिट्यूट करायचं? 1/1 + t². साइन 2x ची व्हॅल्यू ही टाकायची, कॉस 2x ची व्हॅल्यू ही टाकायची. हां, हे बेटा, साइन 2x असेल तर ठीक आहे. साइन x ची व्हॅल्यू पण तीच टाकायची. बरोबर का? साइन 2x साठी पण हे सबस्टिट्यूशन आहे. साइन x साठी सुद्धा ते सबस्टिट्यूशन आहे. फक्त dx साठी वेगळं आहे बघा. इथे dx साठी काय आहे? dx साठी 2dt/1 + t² आहे. इथे dx साठी काय आहे? 1/1 + t². इथं वरती न्यूमरेटरला 2 आहे फक्त. 2/1 + t². बरोबर का? पहिली स्टेप काय? न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करायचं. आणि हे 3 सबस्टिट्यूशन करायचं. क्वेश्चन सिम्प्लिफाय होतो. सॉल्व्ड एखादा एक्झाम्पल आहे का? हे बघा, ह्याच्यासाठी काय करणार आता? ह्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं. हे बेटा, स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं. 7 फॉर्म्युले आहेत की नाही आपल्याकडे? तर या 4x² ला 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ऑफ 11 चा स्क्वेअर लिहितो. तसं लिहिलं तरी चालेल. पूर्ण इक्वेशनला 4 ने डिवाइड करून तसं लिहिलं तरी चालेल. शेवटी आन्सर टॅन इनव्हर्सच्या फॉर्ममध्ये येणार. बरोबर का? ट्रिग्नोमेट्रिकचं दाखवतो तुम्हाला. ट्रिग्नोमेट्रिकचा एक टर्म, एक क्वेश्चन दाखवतो. हे सगळं कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडनी. हां, ट्रिग्नोमेट्रीचं बघा. हे बेटा, आता इथे 2x आहे का नाही? तर वरती खाली कशाने डिवाइड करायचं? पहिल्यांदा नाही, हे क्वेश्चन तसं नाहीये. हा क्वेश्चन तसा नाहीये. हा सिम्प्लिफाय होतो. तसा एक क्वेश्चन पाहिला होता 1. हां, हे बेटा, खाली जर ट्रिग्नोमेट्रिक एक्सप्रेशन असेल तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं आणि 3 सबस्टिट्यूशन करायचे. dx ला हे सबस्टिट्यूट करायचं, sin x ला cos x ला हे सबस्टिट्यूट करायचं. बरोबर का? dx च्या ठिकाणी हे सबस्टिट्यूट केलंय, sin x च्या ठिकाणी हे, cos x च्या ठिकाणी हे.
आता न्यूमरेटरला ट्रिग्नोमेट्रिक टर्म नसल्यामुळे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काही डिवाइड करायची गरज नाही, कारण इथं ऑलरेडी 1 आहे. बरं का? वरती पण काहीतरी ट्रिग्नोमेट्रिक टर्म असेल तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करावं लागेल. इथं करायची तशी गरज नाही. आता याला सिम्प्लिफाय केल्यानंतर ना, हे बेटा याला सिम्प्लिफाय केल्यानंतर ना परत त्या 7 फॉर्म्युल्यापैकीच एका फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्ट झाला बघा. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट झाला. 1/2 ए लॉग पहिला ए होता तर त्याच्या कॉन्जुगेट ए प्लस एक्स खाली ए मायनस एक्स, बरोबर. तर ते 7 फॉर्म्युल्यावरती डिफिकल्ट क्वेश्चन विचारतात हा. बरोबर. खाली क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन असतो 1 क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने त्याला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणायचं. 1/रूटमध्ये क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन असतो. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने त्याला फॅक्टर्स पाडायचे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असल्या कुठल्या तरी फॉर्ममध्ये आणायचा आणि तो फॉर्म्युला वापरायचा. डिनॉमिनेटरला ट्रिग्नोमेट्रिक एक्सप्रेशन असेल तर, नॉर्मल एक्सप्रेशन असेल तर ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रिक एक्सप्रेशन असेल तर 3 सबस्टिट्यूशन करायचे. डीएक्सला सबस्टिट्यूट करायचं, साइन एक्सचा सबस्टिट्यूशन आहे, कॉस एक्सचा सबस्टिट्यूशन. साइन 2x असेल, कॉस 2x असेल तर त्याचे सबस्टिट्यूशन तेच आहेत. डीएक्सला थोडंसं वेगळं आहे, फक्त न्यूमरेटरला 2 आहे. ते 3 सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायचे. येत आहे का लक्षात? 3 सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायचे. डीएक्सचा, साइन एक्सचा आणि कॉस एक्सचा. बाकी सगळे क्वेश्चन ह्या फॉर्म्युल्याप्रमाणेच कन्वर्ट होणार आहेत आणि ते फॉर्म्युलेच यूज होणार आहेत. 7 फॉर्म्युलेच यूज होणार. हे खूप महत्वाचं बघा. हे व्यवस्थित बघून घ्या. बेटा हे बाकीचं पुढचं मी उद्या सांगू का तुम्हाला? बाकीचं पुढचं मी तुम्हाला उद्या सांगू का? हे बेटा बाकीचं पुढचं उद्या सांगू का? आता ध्रुवला आणतो नाही, ठीक आहे. उद्या सांगतो. उद्या कम्प्लीटच करून टाकू इंटिग्रेशन. जे काय उरलेलं आहे हे थोडंसं मोठं होतं. बाकी आता छोटेच आहेत. इंटिग्रेशन बाय पार्ट्स आहे, ते डिफरन्शियल पार्शियल डिफरन्शियल ह्याचा आहे आणि हे एक आहे. हा एक पार्ट आहे. हा एक पार्ट आहे. इथे पण तसाच फॉर्म्युला वापरायचा आहे. ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी ने रिप्लेस करायचं. हे बेटा असं जर दिसला तर ए न्यूमरेटरला कशाने रिप्लेस करायचं आहे? ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी ह्याच्याने रिप्लेस करायचं. थोडंसं उद्या परत एकदा हे उरलेले कन्सेप्ट सांगून एक ओव्हरव्ह्यू देतो, मग पीवायक्यू घेऊया. थोडंसं तुम्ही रिवाइज करा जेवढं झालेलं आहे आतापर्यंत. ते 7 फॉर्म्युलेच्या रिलेटेड क्वेश्चन्स थोडीशी बघून घ्या. बेसिक आणि ते 7 फॉर्म्युलेच्या रिलेटेड सबस्टिट्यूशन आणि ते 7 फॉर्म्युलेच्या रिलेटेड क्वेश्चन बघा. ठीक आहे.